सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, युवा कार्यकर्ते पुंडलिक एकशिंगे, श्रमिक प्रतिष्ठान या संस्थेचे सर्व पदाधिकारी, कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र कसा आहे आणि तो कसा असावा या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित गेले 8 दिवस आपण वेगवेगळ्या अंगानं विचार करीत आहोत. या विचार मंथनाचं शेवटचं पुष्प गुंफण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे आणि विषय आहे तो उद्याचा महाराष्ट्र. मित्रो, मी बेळगावचा आहे आणि माझी सगळी जडणघडण, माझं बालपण हे सीमा आंदोलनात गेलं. ते माझ्या घरातच चळवळीचं केंद्र होतं आणि ते आंदोलन बघत बघत त्याच्यामध्ये यथाशक्ती भाग घेत, जे विद्यार्थी दशेमध्ये आम्ही ज्या वेळेला होतो त्यावेळी अशा प्रकारची आजच्यासारखी प्रसार माध्यमं नव्हती. म्हणजे आम्ही जी कामं केली ती आता मुलांना खरी वाटत नाहीत. जे रिक्षातून लाऊडस्पीकरवरनं आज सभा आहे, या चौकात ती आहे असं सांगणं, किंवा ब्रश आणि चुना घेऊन रात्री चौकात मजकूर रंगवणं, पत्रकं वाटणं, चौकात उभा राहून अनाउन्समेंट करणं, आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या ठिकाणी ती सभा असते त्या ठिकाणी जाऊन तो चौक साफ करणं, तिथे लाऊडस्पीकरची व्यवस्था करणं, आणि ही सगळी कामं करत करत चळवळीचा एक भाग म्हणून आम्ही ती केली. मी घडत गेलो. आम्ही त्यावेळी ही आग्रही मागणी करत होतो आणि आजही ती आमची मागणी कायम आहे. महाराष्ट्र जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आज जो महाराष्ट्र आपला आहे तो आमच्या स्वप्नातला नाही. हा खंडित महाराष्ट्र आहे. बेळगावसह 865 गावं जी मराठी भाषिक आहेत आणि या सगळ्या गावातील जनतेचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रानं आम्हाला आपणात सामावून घ्यावं, पण ते स्वप्न आमचं पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हा उद्याचा महाराष्ट्र कसा असेल याचं चित्र रंगवायला बसतो तेव्हा साहजिकच उद्याच्या महाराष्ट्रामध्ये माझं बेळगाव आणि माझी बाजूची 865 गावं ही महाराष्ट्रात असायला पाहिजेत असा पहिलाच मुद्दा या ठिकाणी मी मांडतो. आणि असं जेव्हा आम्ही मांडतो त्यावेळी एक गोष्ट जबाबदारीनं करतो, ती म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून बेळगावच्या जनतेनं जेव्हा हा लढा सुरू केला तेव्हापासून आमच्या पाठीशी सर्वार्थानं तन मन धन आणि जे काय आपण म्हणतो त्याप्रमाणे आजही कोण उभं राहिलं असेल तर ते पूर्ण कोल्हापूर शहर आमच्या बाजूने उभं राहिलं. याच्याबद्दल माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. ऋण व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही. अगदी काही असो,
आम्ही विचारायचं कोणाला, मदत मागायची कुणाकडे, तर कोल्हापूरकडे. असं हे कोल्हापूरचं नातं या विषयाशी जोडलं गेलेलं आहे. आणि मी आज जाहीरपणे अशी मागणी करीन की उद्याचा जो महाराष्ट्र असेल त्या महाराष्ट्रामध्ये माझं बेळगाव आणि ही सगळी गावं यायला पाहिजेत. मित्रहो, पण महाराष्ट्राची उदासीनता किती आहे हेही तुम्हाला सांगतो. बेळगावात 2000 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. मी त्याचा सेक्रेटरी होतो. यदी फडके साहेब हे संमेलनाध्यक्ष होते. आणि फडके सरांनी आपल्या दीर्घ भाषणामध्ये अशी भूमिका मांडली की बेळगावच्या जनतेनं सर्व लढ्यांचे म्हणून जे मार्ग असतात ते अनुसरलेले आहेत. सगळे मार्ग संपले. सत्याग्रह झाला, उपोषण झाली, धडक मोर्चे झाले, सगळं झालं. आता तर घटनेतल्या या कलमानुसार आपण न्यायालयात दाद मागू शकतो असं त्यांनी 2000 साली सांगितलं. त्यानुसार 2004 साली आम्ही तयारी सुरू केली आणि सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला महाराष्ट्र सरकारच्या वतीने. त्याला आता 20 वर्ष झाली. या 20 वर्षामध्ये आजही हा दावा सुरू झालेला नाही. दावाच सुरू होत नाही. कुठे कमी पडतंय? महाराष्ट्र शासनानं हा सर्व विषय जेवढ्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे तेवढा तो घेतलेला नाही असा त्याचा अर्थ होत नाही काय? न्यायालयात लढाई सुरू करताना ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज असते तिथे कुठेतरी आपण कमी पडतो असं खेदानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. ज्यावेळी ठरलं की हा दावा दाखल करायचा त्यावेळी ऑफिस तयार करण्यात आलं आणि त्याचाही सेक्रेटरी मी होतो. पहिला कागद मी फाईलला लावलेला आहे. ज्या 865 गावातल्या ग्रामपंचायतींचे 1956 सालापासूनचे ठराव आम्ही घेतले. हा ग्रामसभेचा ठराव आहे की माझ्या गावामध्ये मराठी भाषिक बहुसंख्येनं आहेत आणि त्यामुळे मला महाराष्ट्रात जायचं आहे. हे सगळं काम झालं, पण अजूनही ही दिरंगाई केव्हा संपणार? म्हणजे पक्षकार जर महाराष्ट्र सरकार असेल, राज्य शासन असेल, तर यांनी या कामाकडे पाठपुरावा केला पाहिजे, तो दावा उभा केला पाहिजे, दावा लढवला पाहिजे आणि दावा जिंकला पाहिजे की जेणेकरून सर्वोच्च न्यायालय संसदेला असं मार्गदर्शन करील की यांची बाजू बरोबर आहे, तुम्ही निकाल लावा. तेही होत नाहीये. तरी देखील लोक लढतायत. मित्रो, हा जो लढा आहे हा लढा एकूणच जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्याचा आपण एक्सटेन्शन म्हणूया, त्याचा पुढचा टप्पा आहे. आपली मूळ लढाई जी होती ती मुंबई आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. फार लोकांना त्याचाही विसर पडला की आपण गोवा पण मागितला होता. गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र, त्यावेळी तिकडे पोर्तुगीज राजवट होती, आंदोलन सुरू होतं आणि आम्ही म्हणत होतो आज ना उद्या गोवा मुक्त होणार आणि मुक्त झालेला गोवा हा महाराष्ट्रामध्ये पाहिजे. पण पुढे तसं घडलं नाही. गोवा मुक्त झाल्यानंतर आपण गोव्यामध्ये सार्वमत घेतलं. गोव्याच्या जनतेला अधिकार दिला की तुम्ही मतपेटीच्या आधारे ठरवा की तुम्हाला महाराष्ट्रात विलीन व्हायचं आहे की स्वतंत्र राहायचं आहे. हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असं घडलं होतं आणि गोव्याच्या जनतेने सांगितलं की आम्ही स्वतंत्र राहतो आणि त्याप्रमाणे त्यांना वेगळ्या राज्याचा दर्जा आपण दिलेला आहे. संयुक्त महाराष्ट्र समिती ही जी स्थापन केली हा एक प्रयोग होता. महाराष्ट्र राज्य मिळवायचं हा एक भाग आहेच,
त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. आज बरोबर 100 वर्षापूर्वी 1924 साली बेळगाव शहरात राष्ट्रसभेचं 39वं अधिवेशन झालं. 38वं काकीनाडाला झालं होतं आणि 39वं बेळगावात झालं. महात्मा गांधी अध्यक्ष झाले आणि आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गांधीजींनी भाषावार प्रांत रचनेची कल्पना मांडली. काल या विषयावरती माझं बेळगावात भाषण झालं. म्हणजे ज्या बेळगावात भाषावार प्रांत रचनेची कल्पना पहिल्यांदा मांडली गेली त्याच बेळगावावरती अन्याय व्हावा हे केवढं दुःखाचं आहे. मग हे बाजूला सारण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीनं आंदोलन सुरू केलं आणि संयुक्त महाराष्ट्र समिती हा एक प्रयोग होता असं मी जे म्हणालो तर या अर्थी की काँग्रेस शिवाय एक वेगळी राजवट आपण स्थापन करू शकतो आणि कार्यक्रम राबवू शकतो असा तो प्रयोग होता. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही जशी घोषणा आमची होती तशी दुसरी घोषणा होती की समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र, हा संपूर्ण देश आम्हाला समाजवादी करायचा आहे आणि या समाजवादी भारतामध्ये जो महाराष्ट्र निर्माण होईल तो देखील समाजवादी पाहिजे. त्यावेळेचे जे नेते होते डांगे, SM जोशी असतील, प्रबोधनकार ठाकरे असतील, ही सगळी जी अत्रे होते, यांनी असा विचार केला दिसतो की एक वेगळी राजकीय संस्कृती या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण निर्माण केली पाहिजे. वेगळं काहीतरी व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे ते कृतीतून दाखवून दिलं गेलं पाहिजे. म्हणून साधा प्रयोग केला. 57 सालच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी निवडणुका एकत्र होत्या, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. समितीनं जो निर्णय घेतला तो आता खरा वाटणार नाही. समिती अशी म्हणाली की निवडणुकीत उमेदवाराची जात तपासता कामा नये, जात विचारात घ्यायची नाही. आता हे बोलणं सोपं आहे, कृतीमध्ये कसं आणायचं. अहमदनगर लोकसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी मराठा, आजच्या भाषेमध्ये मराठा बहुल मतदारसंघ ज्याला म्हणता येईल, तो जनरल होता. जनरल मतदारसंघातून समितीचा उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे त्यावेळचे मोठे नेते BC कांबळेंना आपण उमेदवारी दिली. आज स्वप्नात तरी हे शक्य आहे का? आज शक्य काय? मुंबईला, मध्य मुंबई मतदारसंघातून नौशेर भरूचा नावाचा पारशी समाजातला कार्यकर्ता होता. एकूण मतदारांची संख्या बघितली तर पारशी मतदारांची संख्या 1% पण नसेल. पण समितीनं जाणीवपूर्वक त्या कार्यकर्त्याला, ज्या ठिकाणी त्याच्या समाजाचे लोकच नाहीत, असलीच तर ते फार कमी असतील, अशा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली. आम्ही हे असा प्रयत्न करत होतो ज्याला समाजशास्त्राच्या भाषेमध्ये जाती अंताकडे जाणे आपण ज्याला म्हणतो, तो हा प्रयोग होता. प्रयोग यशस्वी झाला. BC कांबळे फार मोठ्या मताने निवडून आले, नौशेर भरूचाही निवडून आला आणि एक वेगळी प्रथा आपण सुरू केली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून आणि या आंदोलनाच्या माध्यमातून. या सगळ्या आंदोलनाच्या मागे जी शक्ती उभी होती ती कामगारांची होती, शेतकऱ्यांची होती, प्रामुख्याने कामगारांची होती. मुंबईमध्ये ज्या 84 कापड गिरण्या होत्या आणि 3-3.5 लाख कामगार जे होते, त्या कामगारांची शक्ती या आंदोलनाच्या मागे होती. त्यांनी 105 हुतात्मेही दिले आणि अशा प्रकारे
हे आंदोलन सुरू राहिलं आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र नावाचं मराठी भाषिकांचं राज्य उदयाला आलं. हे लढून आपण मिळवलं. बेळगावच्या जनतेची अपेक्षा अशी होती की बेळगावाती हुतात्मे झाले, आंदोलन झाली, साराबंदी झाली, सगळं झालं, पण 1960 साली देखील बेळगाव काही महाराष्ट्रामध्ये आलेलं नाही, ते राहून गेलं. म्हणून अण्णाभाऊंनी छक्कडलेली माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. सुरुवातीला ते प्रेमगीत वाटतंय, विरही गीत वाटतंय, पण ते खरं त्याचा केंद्रबिंदू बेळगाव आहे. बेळगाववरती लिहिलेली लावणी आहे, राजकीय लावणी आहे. असं सगळं एक वेगळं वातावरण तयार झालं. आणि दिसतंय असं मित्रांनो की महाराष्ट्राच्या सगळ्या राजकीय घडामोडीकडे देशातल्या सर्व राज्यांचं लक्ष असतं. जे महाराष्ट्रामध्ये बिगर काँग्रेस राजवट आणण्याचा जो प्रयोग संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीनं तयार केला जात होता, त्याचा प्रभाव इतर राज्यांच्या वरती पडला. तो इतका प्रभावी पडला की केरळमध्ये 1957 साली कम्युनिस्ट पार्टीचं राज झालं. EMS नंबूद्रीपाद त्याचे मुख्यमंत्री झाले. सायकलवरनं विधानसभेला जाणारा मुख्यमंत्री म्हणून त्याची नोंद झाली. आणि जगाच्या इतिहासामध्ये असं नोंदवलं गेलं की निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा कम्युनिस्ट सत्तेवर येऊ शकतात. पूर्वी असं झालेलं नाही, ते सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून आले. पण भारतानं हे सिद्ध केलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून कम्युनिस्ट सत्तेवरती येऊ शकतात. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये जवळजवळ समितीचं राज्य येणार का अशी परिस्थिती होती आणि तिकडे कम्युनिस्ट पार्टीचा विजय झाला. हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. मित्रांनो, हे सगळं होत असताना या देशामध्ये जे एक महत्वाचं काम आपण फार चांगल्या पद्धतीने केलं ते असं होतं की या देशामध्ये ज्या अनेक जाती आहेत की ज्या खूप मागासलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या जातीतून आपण मुक्त करायचं. हा मुद्दा आज फार महत्वाचा वाटतो. उद्याचा महाराष्ट्र कसा असेल त्याच्याशी हा जोडला गेलेला आहे. हे सोपं काम नव्हतं, त्यासाठी लढावं लागलं. आणि दीर्घकाळ लढा दिल्यानंतर जी एक अर्थरचना या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली तयार झाली, तिला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं नाव दिलं. या मिश्र अर्थव्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग. सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांची संख्या आपण वाढवत न्यायची, ती वाढली पाहिजे. रेल्वे आली, परिवहन मिळालं, जलवाहतूक आली, बँका आल्या, विमा महामंडळ आली, कोल इंडिया लिमिटेड, अशी खूप यादी मी देऊ शकेन. सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती करायची आणि ज्या ठिकाणी सार्वजनिक उद्योग असेल त्या ठिकाणी मागासवर्गीय आपले जे बांधव आहेत त्यांना सामावून घ्यायचं. हे केवळ नोकरीसाठी नव्हतं मित्रांनो. आपण जेव्हा एका सफाई कामगाराच्या मुलाला क्लार्कची नोकरी देतो, शिक्षकाची नोकरी देतो, त्याला डॉक्टर होईपर्यंत शिकवतो, त्याला वकील करतो, याचा अर्थ असा की 2000 वर्ष या देशातील व्यवस्थेनं त्याच्यावर जे काम लादलं आहे त्यातून त्याची काही अंशी आम्ही मुक्तता करतो. हा त्याच्यातला तात्विक भाग आहे.
तो बाजूला पडला आणि आता फक्त त्या नोकऱ्यांच्या विषयावरतीच आपण बोलतो. आपली राज्यघटना असेल किंवा त्यावेळेच्या सगळ्या चळवळी असतील, सगळी जी धुरीण मंडळी होती त्यांच्या डोळ्यासमोर एक स्वप्न होतं की हा देश जातीच्या बंधनातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी हा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचा प्रयोग आपण केला आणि मला वाटतं की बऱ्यापैकी तो यशस्वी झाला. मी जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा एखादे कांबळे गुरुजी असायचे आम्हाला शिकवायला, एखादे कुंभार गुरुजी असायचे, एका गुरुजींचं नाव सुतार होतं. आता परंपरेनं बघितलं तर ही मंडळी काही शिक्षक होण्यासारखी नव्हे, त्यांनी त्यांचे व्यवसाय करावे. पण आपल्या देशाच्या नेत्यांनी असा विचार केला की यांना आपण त्यांच्या जातीच्या कामातून मुक्त केलं पाहिजे आणि जातीपाती नसलेला एक समाज निर्माण केला पाहिजे. या दिशेनं आपण आपली वाटचाल सुरू केली आणि ती चांगली होती. मित्रो, एखाद्या देशाची वाटचाल ही बरोबर दिशेनं आहे की चुकीच्या दिशेनं आहे हे तपासून बघण्याचे जे काही मापदंड आपण तयार केले आहेत, आता आपण म्हणण्यापेक्षा जे त्या क्षेत्रातील तज्ञ असतात त्यांनी केलेले आहेत, त्याच्यामध्ये आर्थिक ज्याला आपण अंदाजपत्रक म्हणतो ते फार बोलकं असतं. जर खरोखरच तुम्हाला ही प्रोसेस अशीच पुढे सुरू ठेवायची असेल तर मग शिक्षणावरचा खर्च तुम्ही वाढवायला पाहिजे, प्राथमिक आरोग्यावरचा खर्च तुम्ही वाढवायला पाहिजेत, नोकऱ्या निर्माण होतील असं धोरण तुम्ही आखलं पाहिजेत, शेतीमधला रोजगार वाढला पाहिजेत, जे आपले बांधव दाट जंगलामध्ये राहतात ज्यांना आपण आदिवासी म्हणतो त्यांच्यासाठी कल्याणकारी कार्यक्रम आपण आखले पाहिजेत. आणि अंदाजपत्रक तयार करताना या लोकांचे चेहरे आमच्या डोळ्यासमोर पाहिजेत. गांधीजी असं नेहमी म्हणाले की जेव्हा तुम्ही एखादा आर्थिक कार्यक्रम तयार करता त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर समाजातल्या शेवटच्या माणसाचा चेहरा यावा. शेवटचा माणूस कोण असेल तो त्याला बघावं, नीट तुम्ही निरखून बघावं आणि कार्यक्रम आखल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पुन्हा तोच चेहरा तुमच्या डोळ्यासमोर यावा. आता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा त्याचा चेहरा बघता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरच्या 2 सुरकुत्या जरी कमी झालेल्या असतील तर समजा तुमचा कार्यक्रम यशस्वी आहे, थोडा का असेना यशस्वी आहे. आणि त्या सुरकुत्या वाढलेल्या असतील तर मग तुमचा कार्यक्रम अयशस्वी आहे. मित्रो, कालच महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जाहीर झालेलं आहे. ज्यांच्याकडे अर्थखातं आहे ते आता पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प जाहीर करणार. त्या अर्थसंकल्पामध्ये असं दिसतं का बघायला पाहिजेत की अर्थसंकल्प तयार करणाऱ्या मंत्री महोदयांनी आपल्या डोळ्यासमोर या समाजातला शेवटचा माणूस आणला की या समाजातला उद्योजक आणला, उद्योजकामध्ये लघु उद्योजक आणला की अदानी अंबानी आणला. म्हणजे आता महाराष्ट्राची, उद्याच्या महाराष्ट्राची ही कसोटी आहे की नवे अर्थमंत्री आपले अर्थसंकल्प कोणाला डोळ्यासमोर ठेवून करणार आहेत. बघूया आपण उद्या काय होतं ते. या सगळ्यावरती हे अवलंबून आहे. मित्रो, देश पातळीवरती जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा तर परिस्थिती खूप गंभीर दिसते, ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, मानव विकास निर्देशांक. 181 देश आपण रोजच्या रोज तपासत असतो.
आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक 137 असतो, कधी 35 असतो, पण तो 30च्या आत कधी आलेला नाही. आज देखील तुम्ही बघू शकता तो लांबलेलाच आहे. पण दुसऱ्या बाजूने प्रचार मात्र असा होत राहतो की तुमचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि तुम्ही विश्वगुरु व्हायला आता काय हरकत नाही, आणि याला आपले लोक बळी पडतात. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका. मित्रो, गेले 8 दिवस आपण या अशा सगळ्या प्रश्नांची चर्चा करतो. आमचं उद्दिष्ट काय? हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, हा महाराष्ट्र जातीय दंगलीतून मुक्त व्हावा, महाराष्ट्रामध्ये दलितांच्यावरती अत्याचार होऊ नयेत, महिलांना सुरक्षा मिळावी, महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना उत्तम दर्जाचं प्राथमिक शिक्षण मिळावं, शिक्षण स्वस्त राहावं, महाग होऊ नये, शिक्षणाचं खाजगीकरण होऊ नये, असा विचार करणारे आपण सगळे लोक आहोत. पण मी हे सांगू इच्छितो मित्रांनो की जसं आम्ही या ठिकाणी बसून विचार करतो आहोत, तसंच महाराष्ट्र जो आमच्या स्वप्नामध्ये आहे तसा तो नसावा असा विचार करणाऱ्या शक्ती पण कार्यरत आहेत. आणि त्या शक्ती दुर्दैवानं आज आमच्यापेक्षा प्रभावी आहेत. त्या फारच प्रभावी आहेत. आणि म्हणून त्यांना समजून घेणं, उद्याचा नवा सुजलाम सुफलाम महाराष्ट्र निर्माण करताना या शक्तींचा प्रभाव किती वाढलेला आहे, त्या किती वेगवेगळ्या प्रकारे कार्यरत आहेत हे समजून घेणं आणि मग त्याच्यावरती मात करण्यासाठी कार्यक्रम तयार करणं, त्यांना सामोरं जाणं, हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. ती किती प्रभावी ठरतायत याचं एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला देईन. माझ्या कामाच्या काळात झालेली. मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रीय समितीच्या एका उपसमितीचा सभासद आहे. त्या समितीचं काम असं असतं की देशभरामध्ये जिथे अभ्यास वर्ग सुरू असतात त्या ठिकाणी आमची टीम जाते आणि त्यांना शिकवण्याचं काम करते. शिक्षक म्हणून मी त्याच्या समितीवरती आहे. कधी हैदराबाद, कधी कुठे जिकडे असेल तिकडे, कधी तिरुपतीला असं जावं लागतं. एकदा मी कोल्हापूर तिरुपती ट्रेन मध्ये बसलो. तिरुपतीला जायचं होतं आणि 2 दिवस तिकडे अभ्यासावर घ्यायचे होते. मी सेकंड एसी तिकीट काढून बसलो आणि माझ्या पूर्ण बोगीमध्ये एकही माणूस नव्हता. सुरुवातीला जरा बरं वाटलं, गोंगाट नाही, काय नाही, आपण वाचत बसू. पण नंतर मला भीती वाटायला लागली की पूर्ण बोगीमध्ये एक माणूस कसा काय बसू शकतो. मी इकडनं तिकडे फिरत गेलो तर टीसी बसले होते. मी त्यांना म्हटलं, हो हे कसं काय, कोणच नाही इकडे. ते म्हटले, मला पण आश्चर्य वाटतंय, माझ्या इतक्या सर्व्हिस मध्ये असं पहिल्यांदा होत आहे. मी म्हटलं, बाबा मला जरा भीती वाटते, तुम्ही काय मदत कराल काय. ते म्हटले की चांगली मदत करू शकतो, मी तुम्हाला तुमचं तिकीट अपग्रेड करून देतो, तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये बसता काय. तिकडे कोणीच नाही. ते म्हटले किमान आत दरवाजा लावून तुम्ही बसू शकता बघा. म्हणून नको बाबा, म्हटलं मी बाहेर आहे, बरं आहे, कोणीतरी येईल काय वाट बघूया. पण मी त्याला असं म्हणालो, पुढे जेव्हा हुबळी स्टेशन येईल तेव्हा तुम्ही मला एक माहिती पुरवा, मी पत्रकार पण आहे, की असं का व्हावं, रेल्वे पूर्ण खाली असते. तो म्हटला, हा प्रश्न तुमचा बरा आहे, मी स्टेशन मास्टरकडे जातो आणि तुम्हाला योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तिथे गाडी थांबते 20 मिनिटं, लोक जेवण वगैरे करतात. मी उतरलो, ते ग्रस्त आले व्यवस्थित परत. ते असं म्हणाले की आज चंद्रग्रहण आहे हे सकाळी लोकांना कळलं आणि एका झटक्यात तिकीट कॅन्सल झाले. सगळी तिकीट कॅन्सल झाली. कोणीही आता तिरुपतीला जाणार नाही, गाडी मोकळी आहे, तुम्ही कुठे हिंडा. आणि म्हटलं, डोकं चक्रावून गेलं. जे इयत्ता 5वी-6वीच्या वर्गामध्ये आपण चंद्रग्रहण म्हणजे काय, सूर्यग्रहण म्हणजे काय, ग्रहण कसं लागतं,
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे कसे एका रेषेमध्ये येतात आणि मग काय काय होतं हे मुलांना शिकवतो. आणि 5वी पासून हे आम्ही शिकवत असताना देखील जर लोकांचा चंद्रग्रहणाचा इतका प्रभाव लोकांच्यावरती असेल की पूर्ण रेल्वेची तिकीट कॅन्सल होतात, याच्या विरोधामध्ये आपण सगळे परिवर्तनवादी आता कसे भांडणार आहोत? आमच्याकडे काय ठोस कार्यक्रम आहे की या लोकांचं प्रबोधन आपण करायला पाहिजे. इथे आमचे अनिशचे मित्र आहेत, जे तुमचं माझं काम किती वाढून ठेवलं बघा. हे सगळं आम्ही करतो, पण बरं हे आपोआप झालं का? नाही झालेलं आपोआप. कर्मकांडावरती विश्वास ठेवा. कर्मकांड हाच धर्म आहे. कर्मकांडाशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. धर्माचं पालन करणं म्हणजे ग्रहणाचे जे नियम आहेत त्याचं पालन करणं, असं प्रभावीपणे समाजामध्ये मांडणाऱ्या शक्ती फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत. त्यांचं काम आमच्यापेक्षा फार सोपं आहे, फार सोपं आहे. ती त्यांची कार्यपद्धती पण आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. श्रीराम पवार साहेबांचं जे लिखाण असतं त्याचा मी वाचक आहे गेली अनेक वर्ष. आजचा त्यांचा जो लेख आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुजबूज मोहीम असा शब्द वापरलेला आहे. त्याला विस्पर कॅम्पेन म्हणतात. विस्पर कॅम्पेन. संघटितपणे हे विस्पर कॅम्पेन चालवलं जातं, ते समजून घेतलं पाहिजे आपण. आमचे जे विरोधक आपली रणनीती ठरवतात त्याच्यामध्ये ते कार्यकर्त्याला सांगतात की आज दिवसभरामध्ये 10 ठिकाणी तुला जायचं आहे आणि 10 ठिकाणी गेल्यानंतर तुला एकच वाक्य म्हणायचं आहे. ते म्हणायचं, प्रतिक्रिया येते असं समजलं की तिकडून निष्ठायचं, कारण उत्तर द्यायला उत्तर नाही. असे अनेक कॅम्पेन्स त्यांनी चालवलेले आहेत. उदाहरणार्थ, पानाच्या गादीवर जाऊन उभं राहायचं आणि महागाईचा विषय काढायचा. महागाई फार वाढली, पण 4 लोक सामील होतात, महागाई वाढली म्हणून. तर पटकन असं म्हणायचं की या सगळ्या महागाईला राज्यघटना जबाबदारी आहे आणि तिकडे जाऊन टाकायचं. पण ते जे उरलेले 4 लोक असतात ना, ते राज्यघटना आणि महागाई वाढते म्हणून राज्यघटना वाईट असं मत तयार करतात. त्याचा हा प्रभाव आहे. राज्यघटना नको असं प्रभावीपणे विस्पर कॅम्पेन या देशामध्ये गेली अनेक वर्ष झालं आणि त्याचं कल्मिनेशन, त्याचा सर्वोच्च बिंदू मग आपले गृहमंत्री महोदय आंबेडकरांची टिंगल करण्यापर्यंत येऊन पोहोचतात. काल त्यांनी किती टिंगल केली आपण सगळ्यांनी बघितली असेल. हे आपोआप होत नाही आणि अचानकपणे होत नाही. यासाठी खूप वर्ष हे काम त्यांनी चालवलेलं असतं. असंच कर्मकांडाचं व्हायला लागलंय. तुमची सगळी दुःख जी आहेत ती तुम्ही कर्मकांड टाळता म्हणून आहेत असं प्रभावीपणे सांगणाऱ्या शक्ती वेगवेगळ्या माध्यमातून आज उदयाला आलेल्या आहेत. बुधवारची गोष्ट तुम्हाला सांगतो. काल नाही परवा पक्षाच्या आमच्या सेंटरवरती मी बसलो होतो. खाली आलो तर सायकल लावायला जागाच नाही हो. मी समोरच्या व्यापाराला विचारलं की भाऊ, म्हटलं माझं ऑफिस आहे, माझ्या समोर तरी जागा पाहिजे का नको. ते म्हटले की सर, तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाही. म्हटलं खरं आहे बाबा, तू तरी सांग. तो म्हटला आज बुधवार आहे. मग त्यात काय म्हटलं, काल मंगळवार होता म्हणजे आज बुधवार आहे. तो म्हटला उद्या गुरुवार आहे. काल मंगळवार होता हे तुमचं उत्तर बरोबर आहे, पण माझं उत्तर असं आहे, आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, उद्या एका विशिष्ट लक्ष्मीचा वार आहे आणि तिचं व्रत करण्यासाठी ज्या वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या वस्तू खरेदी करण्यासाठी हजारोच्या संख्येनं बाजारात गर्दी आहे. ही जी माणसं आहेत ही भोळी भाबडी माणसं आहेत, श्रमजीवी माणसं आहेत. यांच्या आर्थिक विवंचना अनेक कारणास्तव वाढलेल्या आहेत. मग आम्ही जे लोक या ठिकाणी बसलेले आहोत, आमचा प्रयत्न असा असतो की त्यांना लढाऊ कसं करायचं.
त्यांचे आर्थिक प्रश्न समजून सांगून त्याला लढ्यामध्ये कसं उतरायचं, हा आमचा प्रयत्न असतो. इथे जे आम्ही जमलेलो आहोत त्याचा हा प्रयत्न असतो. पण हा जो माणूस आहे तो इतका आज दुबळा झालेला आहे, त्याला एकाच वाक्यात सांगितलं की तू हे वरदलक्ष्मी की काय आहे ते व्रत कर, तुझे सगळे आर्थिक प्रश्न सुटतील. तो एन मास त्यांच्या बाजूला जाईल. बाजारात पाऊल ठेवायला जागा नाही, इतका याचा प्रभाव आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येतील आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला सक्षमपणे पुढच्या काळामध्ये उभं राहावं लागेल. हा जो कर्मकांडांच्या नादी लागलेला आमचा समाज आहे, याला या कर्मकांडातून मुक्त करून त्याला लढाऊ करणं ही आता उद्यापासून आपली जबाबदारी आहे. तोच उद्देश मला वाटतं या व्याख्यानमालेचा पण असेल. खरं तर या सगळ्या कामामध्ये महाराष्ट्राची अशी एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राचं वर्णन करताना आम्ही सांगतो की या देशातली पहिली मागासवर्गीय मुलींची शाळा काढणारा महाराष्ट्र. गांधीजींनी ज्या महाराष्ट्राचं वर्णन कार्यकर्त्यांचं मोहोळ असा केला तो महाराष्ट्र. 1884 साली नारायण मेघाजी लोखंडेंनी ज्या मुंबई शहरामध्ये कामगार चळवळ उभी केली तो महाराष्ट्र. सहकार चळवळीचा महाराष्ट्र, अंधश्रद्धा निर्मूलनचा महाराष्ट्र, तुकोरबाचा महाराष्ट्र, शिवबाचा महाराष्ट्र. ही सगळी एवढी चांगली परंपरा असताना सुद्धा मग जर समाज असा लढाऊपणा गमावून बसणार असेल तर मग परिवर्तनाच्या चळवळी पुढे जाणार नाहीत, त्या कमजोर होतील अशी भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मित्रो, हे काही मर्यादेपर्यंत ठीक झालं. एका महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे मी येतो. कार्यकर्ता म्हणून खेड्यापाड्यात मी फिरतो. मी शिक्षक होतो आणि त्याचा एक फायदा मला असा झाला की ज्यांना मी वर्गात शिकवलं ते आता शिक्षक आहेत, मोठ्या संख्येने आहेत. आणि ते म्हणतात, सर या आमच्या गावात आपण सभा घेऊ, काहीतरी सांगू त्यांना. आणि मी 4 कामं बाजूला ठेवून ते काम करतो. एका गावात व्याख्यान दिलं आणि म्हटलं आता जरासं तुम्ही पण बोला, मीच किती वेळ बोलायचं. तर एक चांगले ग्रस्त उठून उभे राहिले आणि त्या सांगितले, तुम्ही जे काही सांगितलं ते 100% आम्हाला. मी काय बोललो होतो, ग्रामीण भागातला पर्यावरणाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, शेतीमालाचा प्रश्न आहे, प्राथमिक शाळेचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न मी मांडले आणि ते त्यांना सगळे पटले होते. ते ग्रस्त उठल्याने असं म्हणाले की एका मुद्द्यावरती तुम्ही पुढे कधीतरी बोलत राहा, तो आज फार महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे आमचं 2000 लोकवस्तीचं गाव आहे, सधन गाव आहे. म्हणजे प्रत्येक घरात 2 व्हीलर आहे, काही घरात 4 व्हीलर पण आहे, ट्रॅक्टर्स आहेत, उसाचं क्षेत्र आहे, भाजीपाला होतो, चांगल्यापैकी भात पिकतं. असं असून देखील आमच्या गावामध्ये 50 चांगली हुशार मुलं आहेत की ज्यांचं लग्न होत नाही. हा गंभीर प्रश्न आहे. ते ग्रस्त डोळ्यात पाणी आणून सांगत होते की तुमचा उपाय काय सांगायला. 50 मुलं ज्यांच्या घरामध्ये सुबत्ता आहे, ते म्हणाले की आमची मुलं चांगले कारागीर आहेत, त्यांना रोज 1200 रुपये रोज आहे, 30,000 रुपये पगार त्यांना आहे. आमचा मुलगा कारने जातो कामाला, तरी देखील त्याचं लग्न व्हायला तयार नाही. आता मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता, एक शिक्षक, डाव्या चळवळीतला, त्यामुळे मी एक सिद्धांत मांडून बघितला की 40 वर्ष तुमचं आज वय असेल तर 40 वर्षापूर्वी आपल्या तालुक्याचं स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये प्रमाण 1000च्या भागी 900 होतं. आणि त्यामुळे या विषमतेचे बळी तुम्ही आहात. त्यांना पटलं ते. पण आता हा रेशो कमी झाला. आम्ही खूप प्रबोधन केलं कार्यकर्त्यांनी, आता तो रेशो बऱ्यापैकी चांगला झाला. हे आमचं असं संवाद साधणं आणि त्यांना समजून सांगण्याचं काम असतं. उलट्या बाजूने काय होतं बघूया. उलट्या बाजूने
माझं भाषण झाल्यानंतर आणि कोणीतरी भाषणाला गेलं, बैठक घेतली. त्यांनी सांगितलं, अरे तुम्हाला 50 लोकांना मुली नाहीत, याचं ते काल सर होते, त्यांचं काय खरं मानू नका. तुमच्या पुरी लव जिहादनं पळवल्या. तुम्ही कसले हात बांधून ग बसलाय? मुली नाहीत असं कसं होईल? मुली आहेत पण त्या पळवल्या जात आहेत. मग माझं लवकर पटेल की त्यांचं लवकर पटेल? जे इतक्या आक्रमकपणे, इतक्या पद्धतशीरपणे मुसलमान समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याचं जे काम गेली अनेक वर्ष होत आहे, त्याचा हा परिणाम आहे. राजकारण सोपं आहे. प्रस्थापित भांडवलदार आणि उच्चवर्णीय यांची युती झालेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये परिवर्तनवादी चळवळ आपण गेली 150 वर्ष चालवत आलेलो आहोत. या परिवर्तनवादी चळवळीला खीळ घालायची असेल तर प्रतिगामी शक्तींच्याकडे साधं हत्यार आहे, आणि ते म्हणजे या देशातल्या बहुजन समाजाला मूळ मुद्द्यापासून दूर नेऊन त्यांना मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये उभं करा. आणि त्याचे वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. मग लव जिहाद त्यातनं येतो, केरळा स्टोरी येतो, त्यातनं काश्मीर फाईल येते, अमुक येतंय, तमुक येतंय, आणि असा सगळा प्रयोग सुरू आहे. याला न्यायालय सामील आहेत. बघा, साधा मुद्दा आहे, ती लागण अद्याप महाराष्ट्रामध्ये आले 2-3 ठिकाणी असा प्रयोग झाला. कुठलं एक मंदिर घ्यायचं, एकानं केस घालायची आणि मागणी करायची की याचं सर्वेक्षण व्हावं. हा धोका आमच्या त्यावेळच्या नेते मंडळींनी ओळखला होता, आणि ओळखूनच त्यांनी प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1991 तयार केला. म्हणजे 1947 साली या देशातील जी प्रार्थना स्थळं ज्या समाजाच्या अधिपत्याखाली आहेत त्यांच्याकडे ती राहू द्यावी, अपवाद फक्त अयोध्येचा करावा. एवढा कायदा असताना देखील हजारो केसेस रोज घातल्या जातात. न्यायमूर्ती महाराज त्यांना सर्वेक्षणाची परवानगी देतात आणि दंगली उफाळून येतात. महाराष्ट्रातल्या कल्याण जवळच्या दुर्गाडी नावाचा जो किल्ला आहे, तिकडे आता वाद निर्माण करण्याचं चाललेलं आहे. सर्वेक्षणाची परवानगी द्या अशी मागणी केली जाते. ते एकूण सगळं राजकारण हे मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये उभं करायचं, जेणेकरून या समाजाचे जे खरेखुरे प्रश्न आहेत ते आपोआप बाजूला पडतील, ही चळवळ बाजूला पडेल, असा हा सगळा खेळ आज या देशामध्ये चाललेला आहे. हे आत्ताच झालं का हो? महाराष्ट्रात ते पूर्वी झालंय की नाही? झालेलं आहे. 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली मुंबईत. 10 वर्षांनी 1895 साली राष्ट्रसभेचं अधिवेशन पुण्यात झालं. त्यावेळेला महात्मा फुले निवर्तले होते. या अधिवेशनाच्या निमित्तानं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी एक प्रस्ताव मांडला की राष्ट्रसभेचं अधिवेशन झाल्यानंतर त्याच मंडपामध्ये आपण सामाजिक परिषदेचं आयोजन करूया. कशासाठी? तर सामाजिक प्रश्न जे ज्या काळामध्ये होते त्याची चर्चा व्हायला पाहिजेत, त्याच्यावरती उपाय सुचला पाहिजेत. राज्यकर्त्यांना आपण तशी विनंती केली पाहिजे तो सोडवा म्हणून. राष्ट्रसभेच्या अधिवेशनानंतर सामाजिक परिषदेचं नियोजन करण्याचा प्रस्ताव त्यावेळच्या राष्ट्रसभेनं फेटाळून लावला. त्यांनी सांगितलं फक्त राजकीय प्रश्न आम्ही हातात घेऊ आणि सामाजिक प्रश्न आपण हातामध्ये घेणार नाही. 1895च्या काळामध्ये पुण्यात
चर्चेला असलेला एक महत्वाचा प्रश्न होता, तेवढा देखील राष्ट्रसभा घ्यायला तयार नव्हती. तो म्हणजे मुलीच्या लग्नाचं वय किती असावं. रानडे, आगरकर या लोकांचं म्हणणं असं होतं की मुलीला किमान समज तरी येऊ देत, लग्न म्हणजे काय हे तरी तिला कळू देत, म्हणजे मग आपण तिला तिच्या लग्नाचा विचार करूया. आणि सामाजिक प्रथा अशी होती की ज्या घरामध्ये 8 वर्ष वयाची मुलगी असते त्या मुलीचा बाप हा नालायक आहे, कारण 8 वर्ष मुलगी घरामध्ये ठेवून बसलाय, 8 वर्षाची मुलगी म्हणजे घोड नवरी आहे असं मानलं जायचं. आणि म्हणून त्यावेळेच्या प्रथा बघा. तुम्ही फारच गंभीर झालाय म्हणून थोडस लाईट सांगतो. मुलीच्या मामानी मुलीला बोल्यावरती आणावे असं इकडे पण असेल नाही. ते का आलं? ज्या मुलीचं लग्न 4थ्या वर्षी 3ऱ्या वर्षी व्हायचं, तिला मुंडावळ्या बांधल्या जायच्या वगैरे सगळं संस्कार तिच्यावरती केले जायचे, ती बुजून जायची मुलगी काय चाललंय म्हणून. अशा वेळी तिच्या संपर्कातला जवळचा माणूस हा तिचा मामा असतो. तिचं बालपण आईच्या घरी गेलेलं असतं, म्हणून तो मामा तिला कडेवरनं बोल्यावरती आणतो. ही साधी त्या काळातली प्रथा. हे आमचे एनडी सर फार छान रंगून रंगून सांगायचे. आता पण ते काय झालंय माहित नाही. मुलगी आयटी मध्ये असते, मुलगा आयटी मध्ये असतो आणि तो भटजी ओरडतो मुलीचे मामा कुठे आहे, तिला लवकर घेऊन या म्हणून. या विषयावरती सामाजिक परिषद भरणार होती आणि काँग्रेस मधल्या एका गटानं एवढी सुद्धा सामाजिक सुधारणा व्हायला नकार दिला. ती सुधारणा, तो निर्णय 1924 साली बेळगावात झाला. महात्मा गांधी अध्यक्ष झाले म्हणून झाला. महात्मा गांधींनी एका वाक्यात सांगितलं की आजपर्यंतच्या राष्ट्रसभेनं केवळ राजकीय विषय आपले मानले, राजकीय विषयांची चर्चा केली, त्यासाठी लढे दिले. आता इथून पुढे आपण सामाजिक प्रश्न देखील राष्ट्रसभेच्या विषय पत्रिकेवरती घेतले पाहिजेत. पहिला विषय त्याने मांडला तो म्हणजे अस्पृश्यता निवारण. दुसरा प्रश्न त्याने मांडला तो महिलांचा चळवळीमधला सहभाग. तिसरा प्रश्न त्याने मांडला तो म्हणजे लोकशाही. चौथा मांडला भाषावार प्रांत रचना, सर्वांना मताचा अधिकार. 24 सालानंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलला. काँग्रेस लोकभिमुख व्हायला लागली. पूर्वी ती ठराविक लोकांची काँग्रेस होती. वकील असायचे, डॉक्टर असायचे, जमीनदार असायचे वगैरे वगैरे, आणि ते अर्ज विनंत्या करत देशाच्या स्वातंत्र्याची मागणी करायचे आणि आपलं हितरक्षणही करायचे. पण गांधीजींनी जेव्हा ही सगळी सूत्र हातात घेतली आणि या देशानं आता लोकशाहीवादी देश व्हायला पाहिजेत अशी भूमिका घेतली, तेव्हा लोकांचा सहभाग राष्ट्रीय चळवळीमध्ये वाढला. जेव्हा चळवळीमध्ये लोकसहभाग वाढला आणि लोकांच्या अपेक्षाही वाढल्या. आता इथे पण बघा, जेव्हा तुम्ही लोकांना चळवळीत येण्याचं आवाहन करता त्यावेळी लोकांचा तुमच्यावरती विश्वास बसायला पाहिजे. तो तुमच्या कृतीकडे बघत असतो. गांधीजींनी दलित बांधवांना चळवळीत येण्याचं जेव्हा आश्वासन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माझ्या चळवळीमध्ये भाग घेतला तर तुम्हाला डोकं झाकायचा आम्ही अधिकार देतो. तुम्ही गांधी टोपी वापरा. ती टोपी जी आहे गांधी टोपी, ती गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये डिझाईन केलेली आहे. दलितांना मनुस्मृतीच्या नियमानुसार डोकं झाकण्याचा अधिकार नाही. ते डोकं झाकायचं नाही. डोकं कुणी झाकावं, डोकं कुणी झाकू नये याचे नियम आहेत. आणि मग दलितांना जो पहिला अधिकार मिळाला तो डोकं झाकण्याचा मिळाला. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे.
जेव्हा बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं 25 डिसेंबरला 1927 साली महाडला, त्यावेळी हजारोच्या संख्येनं लोक जमलेले होते. बाबासाहेबांच्या एका सहकार्यानं मनुस्मृतीमधले आक्षेपार्ह श्लोक वाचून दाखवले. असे समाज विघातक आहे ते सांगितलं आणि विधिवत मनुस्मृतीचं दहन झालं. त्या निमित्तानं जो मंडप घालण्यात आलेला होता, त्या मंडपामध्ये कुणाचंही चित्र नव्हतं. कार्यकर्ते आले आणि बाबासाहेबांना म्हणाले की इथे तुम्ही चित्र लावा. ते म्हटले कुणाचं लावायचं आणि कशाला पाहिजे? नाही म्हटलं लावाच तुम्ही, चित्र पाहिजे, चित्राशिवाय कसं बरं दिसतं काय म्हटलं. त्यावेळी बाबासाहेबांनी जो निर्णय घेतला तो आजही आम्ही लोकांना वारंवार सांगितला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले की फोटो लावायचाच असेल तर एका माणसाचा लावू शकता आणि तो म्हणजे गांधीजींचा. आणि आज गांधीजींना, नेहरूंना आणि बाबासाहेबांना समाजापासून अलग करण्याचं, त्यांना विलन ठरवण्याचं, खलनायक ठरवण्याचं जे षडयंत्र रचलं जात आहे, त्याच्या मागे नेमकं हे कारण आहे की बाबासाहेबांनी थेटपणे मनुस्मृती जाळली. आणि गंमत बघा की ज्यानं मनुस्मृती दहन केलं 27 साली, त्यांच्याचकडे स्वतंत्र भारताची पहिली राज्यघटना लिहिण्याचं काम आलं. असं जगाच्या इतिहासात कुठेही घडलेलं नाही. जो माणूस एक पूर्वीची राज्यघटना जाळतो आणि दुसरी राज्यघटना निर्माण करतो, हे जगात कधी कुठेही घडलेलं नाही. ते भारतात घडलं, हे महाराष्ट्रात घडलं, इथले जवळच्या महाडमध्ये घडलं. याला गांधीजींचा पाठिंबा होता आणि म्हणून गांधी आणि आंबेडकर यांच्याविषयी जेवढं काही वाईट बोलता येईल तेवढं विस्पर कॅम्पेनच्या माध्यमातून बोललं गेलं, तेवढं व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोललं जात आहे. कारण त्यांना एक नवा जातीयंत असलेला समतेवर आधारित असा भारत निर्माण करायचा होता. आणि ज्यांना आज ही राज्यघटना नकोशी वाटते त्यांना पुन्हा एकदा मनुस्मृतीचे नियम आपल्या देशामध्ये लावायचे आहेत असंच त्यातून दिसतं. काय झलक बघायला मिळाली हो. महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी निवडणुका होतात, एक आघाडी सत्तेवरती येते आणि लगेचच परभणीला राज्यघटनेची विटंबना होते. हे आपोआप होतं काय? हे ठरवून केलेलं नाही काय? आणि लगेच सांगितलं जातं की ज्यानं केली तो मनोरुग्ण आहे. मग कसा विश्वास ठेवायचा? आमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष थेट आहे. या महाराष्ट्रातील किंवा या देशातील एक शक्ती अशा आहेत ज्यांना पुन्हा मनुस्मृतीवर आधारित समाज रचना अपेक्षित आहे. आणि आम्ही जे आहोत त्यांचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये तसं असू नये. स्वातंत्र्य, बंधुता, समता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता या सगळ्या तत्वावरती आधारित आम्हाला महाराष्ट्रही हवा आहे, आम्हाला देशही हवा आहे. हा संघर्ष आहे. या संघर्षामध्ये त्यांचा विजय कुठे झाला असं वाटतंय मला. याला नवं आर्थिक धोरण पण त्या काळात जबाबदार आहे की नव्या आर्थिक धोरणाच्या नावाखाली सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचं खाजगीकरण करणं, नव्या आर्थिक धोरणाच्या नावाखाली शिक्षणाचं खाजगीकरण करणं, आरोग्य सेवेचं खाजगीकरण करणं, यामुळे या देशातला आमचा दलित बांधव हा बाजूला फेकला जातोय. ते थेटपणे तुमच्या राखीव जागा नष्ट करतो असं म्हणत नाहीत.
ते बोलताना असं म्हणतात की आम्हाला हे पाहिजे आहे, आम्ही राज्यघटनेचा आदर करतो, दलित बांधवांचा आदर करतो, पण रेल्वेचं खासगीकरण करतात. या देशातला सर्वात मोठा पब्लिक सेक्टर हा रेल्वे आहे. पहिल्यांदा जेव्हा रेल्वे आली भारतामध्ये 1853ला आणि रेल्वेचं जाळं विंडलं जाऊ लागलं, तेव्हा या देशातला ग्रामीण भागातला आमचा दलित बांधव रेल्वेमध्ये कामाला लागला. तुम्ही कुठल्याही स्टेशनवरती जा, त्या स्टेशनच्या बाजूला तुम्हाला पत्र्याच्या चाळी दिसतात आणि त्या पत्र्याच्या चाळीमधून आपला चतुर्थ श्रेणी रेल्वे कामगार जो आहे तो गँगमन असेल, रेल्वे रूळ उचलायचं काम करतो, जी काय तत्सम काम करतो, हा पहिल्यांदा ग्रामीण भागातून शहरामध्ये येऊ शकला. तो सफाईचं काम करतो. आता काय केलं, रेल्वेचं खाजगीकरण केल्यामुळे ज्यांनी ते ठेके घेतले त्याने रेल्वेचे प्लॅटफॉर्म्स मॉपिंग मशीननं साफ करायला सुरुवात केली. आणि मग काही दिवसापूर्वी तोच प्लॅटफॉर्म साफ करणारी निळ्या साडीतली जी आमची एक बहीण होती, तिचा रोजगार गेला. तत्वज्ञान कसं आहे, ज्यांच्यावरती जातीची कामं लादली गेली त्यांना त्यातून मुक्त करायचं असेल तर त्यांना पर्यायी रोजगार आपण दिला पाहिजे. तो सार्वजनिक क्षेत्रच देऊ शकतो, हा याच्यावरती आमचा विश्वास आहे. आता ही जी मंडळी आहेत आमचे विरोधक, त्यांना नेमकं हे मोडून काढायचं आहे, पण मोडून काढताना त्यांची रणनीती जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या सार्वजनिक क्षेत्रांचं एकदा का खाजगीकरण झालं की आपोआपच मनुस्मृती लागू होते. यांच्या मनामध्ये मनुस्मृती ठासून भरलेली आहे. याच सभामंचावरती 4 दिवसापूर्वी गणेश देवींचं भाषण झालं. त्यांचा मला फोन आला एकदा. आनंद म्हणाले, तुला एक काम सोपवतो, तेवढं तू उद्या ते करायचं. मी ठीक आहे, करतो. अहमदाबादहून एक कार्यकर्ता येतोय, त्याला तू घ्यायचं एअरपोर्टवर आणि थेट शिर्शीला जायचं 200 किलोमीटर, आणि शिर्शीमध्ये एक मिरवणूक काढायची. आम्ही दोघांनी फलक धरला. आमच्या मागे स्थानिक एक 500-600 कार्यकर्ते होते. आमची घोषणा अशी होती की आमचं संविधान हा आमचा अभिमान, आमचं काय वाईट आहे. मी धरला फलक, त्यांनी धरला, मिरवणूक काढली. स्थानिक कार्यकर्त्यांनी एक मंगल कार्यालय भाड्याने घेतलं होतं. तिथे आमची सभा झाली, चांगली सभा झाली. आम्ही त्यांना संविधान म्हणजे काय, ते कसं निर्माण झालं, त्याची मूल्य कोणती आहेत, ते कसं योग्य आहे हे सांगितलं आणि घरी आलो. गणेश देवी सरांचा मला फोन आला, तू सभा घेऊन आलास, म्हणाला आता तुला एक व्हिडिओ पाठवतो बघ. आम्ही गेल्यानंतर तो हॉल गोमूत्र घालून धुतण्यात आला. कोणी मेंढसे नावाचे येऊन गेले आणि ते सगळं अपवित्र झालं. आता ते धुवा म्हटले हॉल. काय मानसिकता आहे ही. मानसिकता एका बाजूला दलितांच्या विषयी. काल नाही परवा बेळगावात कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन झालं, हिवाळी अधिवेशन. माझ्याच मतदारसंघातल्या एक महिला नेत्या मंत्री आहे, तर भाजपच्या एका आमदारानं त्यांचा भर सभागृहामध्ये उल्लेख वेश्या असा केला, यू आर प्रॉस्टिट्यूट म्हणाला. काय म्हणजे मानसिकता कशी आहे बघा. ही मनुस्मृतीची मानसिकता. एक महिला सक्षमपणे, तिच्याशी तात्विक 100 मतभेद असू देत, पण ती काम करते, मंत्रीपदापर्यंत आलेली आहे, तिचा तुम्ही थेट सभागृहामध्ये अपमान करता. जे स्त्रीला दुय्यम लेखणं, दलितांना दुय्यम लेखणं, हे प्रकार वाढीला लागलेले आहेत. अहो, सोनिया गांधींचा उल्लेख काँग्रेस की विधवा असा सुरू झाला 10 वर्षापूर्वी. काय कल्चर आपण डेव्हलप करतोय. आता जबाबदारी आमची आहे महाराष्ट्राची, पुरोगामी महाराष्ट्राची याला म्हणूया आपण. याच्याशी 2 हात आपण केले पाहिजेत. आमची दीर्घ मोठी परंपरा आहे ना, शाहूंच्या भूमीत आपण बसलेलो आहोत.
हे जे काही पुन्हा आडवळणानं आडवाटेनं मनुस्मृती लागू करण्याचं चाललेलं आहे ते रोखायला पाहिजेत. ती आपली जबाबदारी आहे. मित्रो, हे सगळं मी सांगतोय, वातावरण कसं आहे त्याचा एक तुम्हाला नमुना सांगतो. एका प्रतिष्ठित कॉलेजच्या प्राचार्यांनी मला पत्र पाठवलं आणि सांगितलं की या दिवशी तुम्ही माझ्या कॉलेजमध्ये व्याख्यानाला या. येतो म्हणून सांगितलं. मीच ड्रायव्हिंग करत गेलो तिकडे आणि आता प्राचार्यांनी, मी प्राचार्य ते प्राचार्य, मी सरळ थेट प्राचार्यांच्या केबिन मध्ये गेलो. प्राचार्य तिकडे नव्हते. मी विचारलं, ते म्हटले साहेब आज रजेवरती आहे. ठीक आहे म्हटलं, काही इमर्जन्सी असू शकते. उपप्राचार्य तरी आहेत का? तेही रजेवरती आहेत. मग रजिस्ट्रार आहेत का? तेही रजेवरती आहेत. तर म्हटलं ठीक आहे म्हटलं, काहीतरी संस्थेचं काम असेल, गेले असतील लोक. मी बॅग घेतली आणि ज्या सभागृहामध्ये माझं भाषण होतं त्या सभागृहाकडे जायला लागलो. सभागृहाच्या दारात गेलो तर मोठा कुलूप. माझ्याकडे पत्र होतं. मी तिकडे उभा राहिलो होता. काय परगावात जाऊन मी काय करू शकतो? उभा राहिलो. मला फोन आला, तिकडे तुम्ही उभा राहू नका, तुमच्या जीवाला धोका आहे. अरे म्हटलं, हे काय, असं कसं काय? भारतीय राज्यघटनेवरती भाषण देताना जीवाला धोका कसा काय असू शकतो? हे माझ्या देशाचं संविधान आहे, माझा अभिमान आहे. आणि ते संविधान विद्यार्थ्यांना समजून सांगणं, गावात जाऊन गावकऱ्यांना समजून सांगणं. पवार साहेब बसल्या, ट्रेड युनियनच्या लोकांना ते सांगतात, दादा आहेत, परोळेकर साहेब आहेत, बाबा तुम्ही येऊन सांगा संविधान काय आहे ते आमचं काम आहे ना. पण त्यांनी सांगितलं की धोका आहे तुम्हाला. मग मी गेलो. मग आणखी एका कार्यकर्त्याचा फोन आला की तुम्ही लगेच रस्त्याच्या पलीकडे या, तिथे तुमच्या वाट बघतोय. आणि मला गाडीत कोंबला आणि घेऊन गेले. म्हटलं काय एवढी काय दहशत आहे? ते म्हटले काल काही लोक प्राचार्यांना घरी जाऊन भेटले. त्यांनी सांगितलं की हे मेणसे जे आहेत ना, हे संविधान बोलतात ते आम्हाला आवडत नाही, त्यांचं भाषण तुम्ही ठेवलात तर बरोबर नाही. ते बिचारे घाबरले. त्यांच्याही काही अडचणी असतात. पण प्रबोधनाची चळवळ चालवणं हे दिवसेदिवस कठीण होत चाललेलं आहे. आपण 4 माणसं गमावली नाही सात. नरेंद्र भाऊ गेले, पानसरे काका गेले, कलबुर्गी सर, गौरी लंकेश, हे बघतोय आपण महाराष्ट्रात. अशा पर्यावरणामध्ये आता आम्हाला काम करायचं आहे. काम तर कठीण आहे, पण केलं तर पाहिजेत. आणि म्हणून आमचे विरोधक आम्ही समजून घ्यायला पाहिजेत. ते किती अंगानं काम करतायत, किती पद्धतीनं काम करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते असं की त्यांनी पद्धतशीरपणे या देशातली ट्रेड युनियन मुवमेंट, कामगार चळवळ, जी आमच्या सगळ्या चळवळींचा एक पाया असायची, त्यांचा आम्हाला आधार असायचा, ती 4 कामगार विषयक विधेयक आणून मोडून काढली. आता पूर्वीसारखं दारात जाऊन उभं करतो, भाषण करतो आणि लगेच ट्रेड युनियन रजिस्टर करतो असं वातावरण राहिलेलं नाही. कामगाराला माहित नाही की मी कोण माझा मालक, त्याला माहितच नाही. आणि सगळ्यात वाईट परिस्थिती जी असेल ती म्हणजे IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माणसाला त्याचा मालक माहित नाही, त्याचा मॅनेजर माहित नाही. तो घरात बसून कुणाचं तरी काम करतो आणि त्याच्या महिना अखेर त्याला भरपूर पैसे जमतात आणि त्याच्या कामाचं स्वरूप दुपारी 12 ते रात्री 3 असं आहे. अशा प्रकारचा कामगार आज आपण निर्माण करतो आहोत की जो कामगार चळवळीला अजिबात उपयोगाचा होत नाही. तो जरा भूमिका घ्यायला लागेल तर त्याला एक ईमेल येईल, युअर सर्व्हिस इज टर्मिनेटेड, अकाउंट्स आर फायनलाइज, कलेक्ट युअर पेमेंट. विषय संपला. त्याला कुठलाही कायदा लागू नाही. हा कामगार संघटित करण्याचा आम्ही बेंगळुरूमध्ये प्रयत्न केला, संघटना होऊ शकली नाही, कारण ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या नोकऱ्या गेल्या. आणि पुढचा मुद्दा येतो तो असा की ज्या महाराष्ट्रानं
कामगार चळवळीला जन्म दिला आणि कामगार चळवळ चालवली. मित्रांनो, ध्यानात घ्या, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, रोबोच्या माध्यमातून कामगार नसलेली फॅक्टरी तयार होतीये. ते म्हणत तुमचं कम्युनिस्टांचं कामच नाही हो, तुम्हाला सुट्टी. आता आमच्याकडे जे काही उत्पादन होईल ते यंत्रमानव करील. पण आम्ही कम्युनिस्ट म्हणून त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही कामगारांचा रोजगार हिरावून घेऊन उत्पादन करणार असाल तर तुम्हाला ग्राहक कोण मिळणार? कामगाराच्या खिशात 4 पैसे असतील तर तो बाजारात जाईल, तो काही खरेदी करेल आणि हे गतिमान होईल. तसं हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि यंत्रमानव यांचा फार गंभीर धोका आपल्या या सगळ्या चळवळीला निर्माण झालेला आहे, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. मित्रो, आव्हानं खूप आहेत. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण सगळ्यांनी संघटित होणं, अभ्यास करणं. आपल्याकडे सगळ्यात मोठी उणीव आहे ती म्हणजे आपल्याकडे पैसे नाहीत. पैसा उभा करणं, आपली प्रसार माध्यम तयार करणं, वर्तमानपत्र तयार करणं, अभ्यास गट तयार करणं. कारण बऱ्याचदा खोटी माहिती येते, मग खरं काय सांगण्याची जबाबदारी ही सगळ्या आपल्यावरती असेल. उद्याचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र करायचा असेल. मला माझ्या बालपणीचे दिवस आठवतात की सभा सुरू झाली की आम्ही गाणं म्हणत होतो, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा. असा महान महाराष्ट्र करायचा असेल तर या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सगळ्या देशभरातील पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन आपापसातले किरकोळ मतभेद बाजूला ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. मित्रांनो, बरोबर ते म्हणाले की तिकडे लक्ष ठेवा, तर बरोबर 1.25 तास झाला म्हणून थांबतो. शिक्षक असल्यामुळे 1 तास तरी बोलायला पाहिजेत, पण आता 1.25 तास झाला, 6:30ला आम्ही बोलायला उभं राहिलो. मी एवढंच एक टिप्पण करतो की मी 36 वर्ष शिक्षक होतो आणि प्रिन्सिपल झालं तरी मी शिक्षक होतो. उत्साहानं डस्टर घेऊन वर्गावर गेलो. माझ्या वर्गात जेवढी शांतता मला मिळाली नाही तेवढी या सभागृहानं मला दिली. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी या श्रमिक प्रतिष्ठान स्थापन झालेल्या दिवसापासूनचा कार्यकर्ता आहे. त्या कार्यकर्त्यांनी मला वक्ता म्हणून इथे मांडणी करण्याचा म्हणजे उत्क्रांती आहे. कार्यकर्त्याचा वक्ता झाला हेही चांगलं आहे. मी 8 काका सांगायचे, अरे 4 दिवसात पुस्तिका तयार पाहिजे, रात्री बस, आणि मग 4 दिवसात मी त्यांना पुस्तिका लिहून देतो. तशा 8 पुस्तिका मी या प्रतिष्ठानसाठी लिहून दिल्या. मला आपण बोलावलं, एका कार्यकर्त्याला इथे ऐकलं, शांतपणे ऐकलं. मला जे काय म्हणायचं, मागची सगळी व्याख्यानं जी झाली ती सैद्धांतिक अशी झाली. मी कार्यकर्ता असल्यामुळे माझ्या कार्यकर्ता पातळीवरती बोललो, तरी आपण मला चांगलं स्वीकारलं. मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो.